तर हा गोरायला लागला. महाराज भाग्यवान असतं जसे, ज्यांना पडल्या पडल्या झोप लागते, पडल्या पडल्या झोप लागते तो शेतकरी, आणि आधी पडतो, आधी झोपतो मग पडतो तो वारकरी. पडतो मग झोप लागते तो शेतकरी. आमचे वारकरी तसे नाही, आधी झोपत येते मग पडत येते. भाग्यवान आहे महाराज, झोप यायला भाग्य लागतं. काही काही लोक 3-3 गोळ्या खातात, 3-3 गोळ्या खातात, तरी रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत फॅनच्या 3-3 पात्याकडे पाहते. लेफ्ट साईडने फिरतो का राईट साईडने फिरतो तरी झोप येत नाही. जीवन जर नीतिमत्तेने असेल तर गोनपाटावर सुद्धा सुखाने झोप येते, आणि तुमचं जीवन जर अनीतीने असेल तर तुम्हाला एसी मध्ये सुद्धा घाम फुटतो. जीवनामध्ये नीतिमत्ता अत्यंत महत्वाची. पण मेल्यानंतर नरक याचा नंतर विचार, पण जगताना कोणाला नरकवास भोगायला मिळू नये यासाठी आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता अत्यंत गरजेची, अत्यंत गरजेची. स्वामी विवेकानंदांचे एक अत्यंत गोड वाक्य आणि आपल्याला विचार करायला लावणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐकला ना तर नक्कीच तुम्ही टाळ्या द्याल ऐकल्यावर. ते म्हणतात की मंदिरातील देवाची मूर्ती माणसाने बनवलेली असते, आपण तिच्या दर्शनासाठी जातो. मंदिरातील मूर्तीच्या आपण दर्शनाकरता जातो, जी मूर्ती माणसाने बनवलेली असते. पण मानव हे देवाने बनवलेली इतकी सुंदर मूर्ती असताना माणूस माणसाशी माणसासारखा का वागत नाही? अरे देव हा दगडात नसून, देव मंदिरात नसून नाही असं मला म्हणायचं नाही, पण आमच्या संस्कृतीने दगडामध्ये सुद्धा देव पाहायला लावलाय. तर आज माणूस माणसाशी माणसासारखा का वागत नाही? आणि ज्या दिवशी माणूस माणसाशी माणसासारखा वागेल ना पहा, यापेक्षा स्वर्ग